गोष्ट खरी लय भारी प्रस्तुत करता सनसिल्क परफेक्ट स्ट्रेट। लॉक करा, रॉक करा। भाई और बहनों, दिल थाम के बैठो क्योंकि आज हम मिलने वाले हैं नेशनल अवॉर्ड विनर एक्ट्रेस उषा जाधव से। ताया! ही आहे उषा जाधव, जिला धग या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय। आता पुरस्कार मिळाल्यानंतर ही एकदम प्रकाशित आली असं तुम्हाला वाटेल, पण तसं नाही हा। यापूर्वी मधुर भांडारकरच्या ट्रॅफिक सिग्नल मध्ये सुद्धा ती होती। अनेक शॉर्ट फिल्म्स हिने केल्यात, जाहिराती केल्यात। चला तिला भेटूया। तर उषा, या एका महत्त्वाच्या सन्मानानं एका रात्रीत स्टारडम मिळाल्यासारखं वाटतंय का ग? आधी थोडंसं हा एक अरे कोण उषा असं होतं, पण आता आनंद वाटतोय मला की अख्ख्या राष्ट्रात, भारतात मला लोक ओळखतात। नॅशनल अवॉर्ड नंतर मला पूर्ण देशभरातून फोन आले, जे लोक मला ओळखतात किंवा माझ्या ओळखीच्या मित्रांचे मित्र कुठे असतील तिकडून सगळ्यांचे मला फोन आले। साऊथवरून मला लोकांचे फोन आले, नॉर्थवरून फोन आले। सो आय एम रिअली हॅपी की आता सगळेजण मला माझ्या नावाने ओळखतात। धग सिनेमातल्या ज्या भूमिकेमुळे तुला हा पुरस्कार मिळालाय त्या भूमिकेबद्दल आम्हाला सांग ना। धगमध्ये माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे यशोदा, मेन फिमेल लीडचाच माझा कॅरेक्टर आहे। तिचा नवरा जे काम करतो प्रेत जाळण्याचा आणि ते मसनवाटेत राहतात, तर तिला ॲक्च्युली ते आवडत नसतं, पण तिला असं वाटतं की तिच्या मुलांनी याच्यातून बाहेर पडावं। त्यामुळे मुलांना भांडून ती शाळेत घालते, परत मुलाला रागवते, मारते, शाळेत जा, शिक, आम्हाला याच्यातून बाहेर काढ, अशी तिची कुठेतरी अपेक्षा असते। पण असा काय प्रसंग तो तिच्या आयुष्यात की तिला स्वतःच्या मुलालाच या कामासाठी फोर्स करावा लागतो। एनिवेज, तू साक्षात बिग बी सोबत काम केलंयस, जाहिरातीमध्ये। काय काय वाटलं काय नेमकं? 2 दिवस मी ऑलरेडी एक्सायटेड होते। घरातल्यांना पण सांगितलेलं मी की मी बच्चन साहेबांबरोबर काम करणार आहे 2 दिवसानंतर वगैरे म्हणून। आणि जेव्हा सेटवर गेले तेव्हा मी आधी बसले होते हॉट सेटवर आणि ते नंतर आले, म्हणजे 5 मिनिटानंतर वगैरे ते आला असावेत। नर्वस होते, हार्टबीट्स थोड्याशा वाढल्या होत्या माझ्या, बट इट्स सो नाईस। ते आले आणि मी चेअरवरून उतरले खाली, त्यांनी शेक हँड केला आणि म्हणाले अमिताभ बच्चन। किती मोठेपण आहे ॲक्च्युली। गोष्ट खरी लय भारी प्रस्तुत करता सनसिल्क परफेक्ट स्ट्रेट। लॉक करा, रॉक करा।